जेव्हा 40 फूट स्क्रीनवरती आपण बघणार असतो तेव्हा तू एखाद्या वॉलला लाल भडक रंग लावला असं तुझं आपोआप असं व्हायला लागतं. तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता तर ओव्हरऑल लाईफमध्ये पण ह्या रंगांचा एक मेंटॅलिटी म्हणून, एक सायकोलॉजी म्हणून आणि त्याच्यावर जाऊन थेरपी म्हणून खूप महत्त्वाचा एक भाग आहे. मी गेल्या अनेक दिवसांपासून रांगोळी ह्या विषयावर काम करत असताना मला असं वाटलं की ज्या बायका सकाळी उठून जे डॉट्स जोडतात त्यांना स्मृतिभ्रंशता म्हणजे डिमेन्शियाचं प्रमाण त्यांचं अगदी कमी आहे. ती प्लास्टिकच्या बादल्या काढून टाका, पितळी आणा आणि मग राखेने ते धुणं, मग त्याच्यासाठी जाणारा वेळ आणि मग ते सुंदर दिसणं हे सगळं आता कुठेतरी हरवत चाललंय. कारण ह्या सगळ्या सोप्या गोष्टींमुळे आणि हलक्या गोष्टींमुळे. पहिलं चित्र आपलं निसर्ग चित्र असायचं, ज्यात डोंगर असायचे, ज्यात नद्या असायच्या आणि कौलांची घरं असायची, झाडं असायची. आज मुलं ही चित्रच काढू शकत नाहीत कारण हे त्यांनी बघितलेलंच नाहीये. दृष्टीबाधित लोक आहेत ज्यांना आपण अंध म्हणतो. तर ह्यांच्यासाठी जेव्हा मी पेपर लिहायला जायचो तेव्हा मला असं वाटायचं की ह्यांच्या आयुष्यात सगळं सेम आहे, काय दिसत नाहीये, तर फक्त रंग दिसत नाही. त्यामुळे मला असं वाटायला लागलं की आपण यार खूप श्रीमंत आहोत जगातले, आपल्याला इंद्रधनुष्य दिसतंय. आणि तेव्हा मला एक मी ध्यास घेतला की रंगांबद्दल अभ्यास करायचा आणि ज्यांना दिसत नाही आहेत त्यांना रंग कसे दाखवू शकतो. मग मी प्रत्येक रंगाला एक गंध आहे तसं मी गंध दिला. म्हणजे मी लाल रंगाच्या रंगामध्ये मी गुलाबाचं अत्तर टाकलं आणि गंधाच्या माध्यमातून त्यांना रंग दाखवला. मी आत्तापर्यंत 72 रंग तयार केले ज्यांना गंध आहे. मग त्यांना कलर कॉम्बिनेशन पण कळायला लागले. बऱ्याचदा तर माझ्या मुली डायरेक्ट जाऊन सांगतात आम्हाला या रंगाचा लेगिन्स हवी आणि ह्या रंगाची ओढणी हवी. हे डायरेक्ट जाऊन आणि समोरचे लोक शॉक होतात, ह्यांना कसं कळतंय. जेव्हा तुझा सेट निघतो तेव्हा ज्या विकत घेतलेल्या गोष्टी आहेत त्या परत प्रोडक्शनला देताना प्रोडक्शन आपल्याकडे आपण जसे क्रिमिनलच आहोत अशा पद्धतीने बघत इन्व्हेंटरीज घेत असतात, जे की मला खूप एकदमच मला ते निंदनीय वाटतं. कारण मला असं वाटतं की अरे आपल्या फिल्मसाठी एका माणसाने काम केल्यानंतर तुम्ही प्रत्येक गोष्ट विचारत राहता. एक पेन नसेल तरी तुम्ही तिकडे रेडमार्क करून ठेवतात, विच इज नॉट गुड ॲक्च्युली. आणि हे सगळं क्रिमिनल पद्धतीने जे बघितलं जातं तर ह्या सगळ्यामधनं ना तू घरी गेल्यावर तुला एक शांतता हवी असते आणि जी शांतता मला या मुलांकडून मिळते. जास्त वेळ क्रिएटिव्हिटीमध्ये आणि डिझायनिंगमध्ये जातो की समजवण्यामध्ये जातो? देवेंद्रजींचे आभार मानायचे ह्यासाठी. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की मराठी माणूस जो आहे तो हद्दपार का होतोय, कारण त्यांच्या नोकऱ्या झाल्यानंतर ते लोक इथे ऑफर करू शकत नाही. ह्या मुख्य दक्षिण मुंबईमध्ये किंवा मुंबईमध्ये जी मुख्य मुंबई आहे, देवेंद्रजींनी ते सगळे मुद्दे उचलले, त्याला हो म्हटलं आणि ते काम जे तयार करणारे लोक आहेत म्हणजे म्हाडा असेल किंवा L&T असेल ह्यांच्याकडनं ते करून घेतलं. आणि मी त्यांच्यासाठी एक वेगळी फिल्म केली आहे की आमची पूर्वीची चाळ कशी होती, पूर्वीची घरं कशी होती, आणि मी हे सगळं शूट घेऊन ठेवलं होतं. आणि मी एक बाहेर माझ्या घराच्या बायोस्कोप ठेवलाय आणि त्या बायोस्कोपमध्ये ती फिल्म चालू असते की आता मला काहीतरी हे जे मगासपासून ठेवलेलं आहे ते सुरू करू शकतो. एपिसोड इकडेच संपवूया. थँक्यू. प्लीज. डिझाईन सायकोलॉजी, कारण आता आपण कशी ती मानसिकता तयार झाली आणि कसा त्या कावळ्याला घेऊन तू त्याला हिरो बनवलास. आणि काळा घोडाचा आपण आत्ताच बघितलं की तो भारतभरही पसरला. डिझाईन सायकोलॉजी, रंग, ह्याच्यावर पण तू काम करतोस. हे कुठून वाटलं तुला करावंसं आणि काय आहे तुला, हाऊ डू यू सी इट, कसा बघतोस तू त्याच्याकडे? मला खूप फिरायला आवडतं बेसिकली आणि मला गावागावांमध्ये जायला आवडतं. मला मातीचे वेगवेगळे रंग आवडतात, मला गोधड्यांमधले रंग आवडतात, मला साड्यांचे रंग आवडतात, मला शेतातल्या फुलांचे रंग आवडतात. तर हे सगळे रंग बघत असताना ना आपल्याला कुठले रंग आपल्या डोळ्यांना शांत करतायत याचा माझा स्वतःचा अभ्यास सुरू झाला. म्हणजे तू जेव्हा लाल कलरची जेव्हा बस बघतोस ना तेव्हा आपसूक आपल्याला बरं वाटतं, पण आपले डोळे बारीक झालेले असतात. आणि तेच तू साधारण शांत रंग, निळे रंग, हिरवे रंग आपण बघताना आपले कधीच डोळे बारीक नाही होत. तू नेहमी ऑब्झर्व करताना जेव्हा आपल्याकडे समोर ब्राईट कलर्स येतात, ब्राईट कलरमध्ये पण वेगवेगळ्या व्याख्या आहेत, पण असे जेव्हा डार्कर म्हणजे ज्यांची इंटेन्सिटी जास्त आहे रंगांमध्ये ते असे पर्पल आहे किंवा रेड आहे, जो आपल्याला पटकन डोळे बारीक करायला लावतो.
आणि काही रंग आहेत जे निळा रंग, समुद्राचा रंग, शांत रंग, हे आपल्याला नेहमी कायम आपण असे प्लेझेंटली बघू शकतो. जेव्हा 40 फूट स्क्रीनवरती आपण बघणार असतो तेव्हा तू एखाद्या वॉलला लाल भडक रंग लावलास तर तुझं आपोआप असं व्हायला लागतं. मग तुला माहीत नसतं पण सबकॉन्शियस माइंडमध्ये तुझ्या डोक्यामधले जे सगळे मेंदूला कनेक्शन पोचवणारे जे सगळे घटक असतात ना ते तुला फार प्रतिसाद कमी द्यायला लागतात. मग तुझे डोळे चुरचुरायला लागतात, मग झोप येते वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी व्हायला लागतात. त्यामुळे कायम मला असं वाटतं की रंग कसे दिसले पाहिजे आणि आपण किती प्रमाणात ते दाखवले पाहिजे, त्याचे पर्सेंटेज हे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात नाटकात सुद्धा आणि फिल्ममध्ये तर नक्कीच. कारण फिल्मचा जो येणारा स्क्रीनचा येणारा जो प्रकाश आहे त्याच्यावर पण बऱ्याच गोष्टी डिपेंड करतात. उगाच आपण ब्राईटनेस वाढवला म्हणून आपण रात्रीच्याला आपला ब्राईटनेस कमी करतो किंवा जे काय ते, याचं कारण काय आपल्याला ते आपल्या हातात असावं म्हणून. नाहीतर एकाच ब्राईटनेसचे सगळे फोन आले असते ना, किंवा एकच ब्राईटनेस सगळीकडे आला असता ना. तर त्याचं कारणच आहे की आपल्या डोळ्यांना त्रास होऊ नये आणि त्याचा त्रास आपल्या मेंदूवर होऊ नये म्हणून हे सगळे रंग खूप महत्त्वाचे असतात. मी कायम असं म्हणतो की रंग हे तुम्हाला दिलेले आहेत आणि ही सगळ्यात मोठी देण आहे. नाहीतर आपलं लाईफच बेरंग म्हणजे आपण म्हणू शकतो. आणि ऑफकोर्स सूर्याच्या प्रकाशामुळे ते रंग आपल्याला दिसतात, त्यामुळे ती सकाळ होणं पण गरजेचं आहे आणि रात्र असणं पण गरजेचं आहे. तर या दोन्ही गोष्टी जेव्हा कंबाईनली एकत्र येतात तेव्हा खरं सायकोलॉजी सुरू होते. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक रंग असतो. म्हणजे आता समजा मला जांभळा रंग आवडतो म्हणून मी माझ्या घराला जांभळा रंग देत नाही रे. मी माझ्या घराला लाईट कलर दिलेले असतात. मी माझ्या घराला म्हणजे रंगांची व्याख्या ही तुमच्या आवडीनिवडीनुसार, जॉग्रफीनुसार, त्या प्रत्येक वस्तूनुसार बदलत जाते. तर ह्याचा सगळ्याचा बारीक अभ्यास हा कुठल्याही माध्यमात होणं गरजेचं आहे. मग ते नाटक असू दे, सिनेमा असू दे, सिरियल असू दे, OTT असू दे, कुठल्याही माध्यमामध्ये हे मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला रंगही माहीत नसतात. अरे आपल्याला दुसरे कलर का कुछ ऑप्शन आहे क्या असं विचारलं जातं. दुसरा रंग म्हणजे कुठला, तुला रंग माहिती पाहिजे. सॅप ग्रीन, ग्रीनमध्ये 50 शेड्स आहेत, तुला माहिती आहेत का कशाला काय म्हणतात ते. तर तुला ते नसेल माहिती तर तुला सांगता आलं पाहिजे. साधारण शेवाळीकडे जाणारा सांग ना रंग, असं तुला सांगता आलं पाहिजे. तर तुला जर रंग माहीत नसतील तर तुला हे म्हणजे तू हे बोलू पण नाही की वेगळा काहीतरी ऑप्शन आणा. किंवा जर तुला रंग माहीत नसतील तर तुला माहीत करून घेणं गरजेचं आहे. कारण कलर इज लाईफ यार, कलर इज हॅपीनेस मला असं वाटतं. आणि तो हॅपीनेस रंगांमध्ये आहे आणि ती ऊर्जा रंगांमध्ये आहे, ते सगळं आहे. म्हणून बऱ्याचदा बघ ना आपण कुठल्या रंगाचे कपडे परिधान करतो त्याच्यावर पण आपली ऊर्जा खूप डिपेंड करते. म्हणजे आपण जेव्हा पूर्ण ब्राईट जेव्हा जातो तेव्हा आपण हॅपी असतो, जेव्हा डल कलरमध्ये असतो तेव्हा आपण ॲक्च्युअल डल असतो. तर हे आपण स्वतः आजमावलं पाहिजे. म्हणजे पूर्वीपासून ह्या गोष्टी आपल्याकडे होत्या पण त्या गोष्टी आपणच बायकॉट केलेल्या आहेत किंवा आज काय हे, आज काय ते, असं काहीच नसताना रंगांचं एक वेगळं वादळच आलं की आज सगळ्यांनी नवरात्रीमध्ये लाल घाला रंगाच्या साड्या, आपल्याला सगळीकडे लाल दिसतं. म्हणजे तुम्ही रंगांना महत्व देता ना. जर तुम्ही रंगांना अशा प्रकारे महत्व देताय तर ते काही कुठे लिहिलेलं नाहीये पण ते रंगांना महत्व आपण देत गेलो तर त्यातून आपल्याला एक आनंद मिळत गेला. त्याच्यासाठीची तयारी सुरू झाली, अरे लाल रंग शोधायचा आहे, अरे पिवळा रंग शोधायचा आहे. तर तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता तर ओव्हरऑल लाईफमध्ये पण ह्या रंगांचा एक मेंटॅलिटी म्हणून, एक सायकोलॉजी म्हणून आणि त्याच्यावर जाऊन थेरपी म्हणून खूप महत्त्वाचा एक भाग आहे. म्हणजे जेव्हा तू पण ही एक ऑब्झर्व करू शकतोस की जेव्हा तुला खूप शांतता हवी असेल तेव्हा वेगवेगळे 3-4 शांततेचे रंग घ्यायचे आणि त्यांनी छान आउटलाईन्स काढायच्या, त्यांनी छान रंग भरायचे. तुझं आपोआप पूर्ण जो स्ट्रेस आहे तो पूर्ण शांत होतो. म्हणजे मी गेल्या अनेक दिवसांपासून रांगोळी या विषयावर काम करत असताना मला असं वाटलं की ज्या बायका सकाळी उठून जे डॉट्स जोडतात त्यांना स्मृतिभ्रंशता म्हणजे डिमेन्शियाचं प्रमाण त्यांचं अगदी कमी आहे. कारण त्यांना सवय झालेली असते ते डॉट जोडायची, रेग्युलर लाईफमध्ये काम करायची, जे रंग भरायची. म्हणून अनेक लोक मंडाला आर्ट वगैरे सारखे पुस्तकं घेऊन त्याच्यात रंग भरत बसतात बिकॉज इट्स अ थेरपी ना. तर आज आपल्या लोकांना रंगांची थेरपी म्हणून एक म्हणजे बाहेरून ती थेरपी कळली म्हणून आज आपण परत त्या ही आपल्याकडेच थेरपी होती. मला असं वाटतं बाहेरचं वगैरे सोडच, कारण आपल्याकडे ही थेरपी होती पण आपल्याकडच्या लोकांनी ती अडॉप्ट केली आणि आपले लोक त्याच्याकडे फार कमी बघताय.
म्हणजे आपल्याकडे जेव्हा जेजुरीला पिवळा रंग उडवला जातो, जेव्हा ज्योतिबाला गुलाबी रंग उडवला जातो, तर ह्याचं कारणच ते आहे ना की तुम्हाला तो आनंद मिळावा. त्या सगळ्या रंगांमुळे तुम्ही एक छान स्वतःला फील गुड करावं, हे सगळं जे आहे हे रंगांमुळे. त्यामुळे रंग हे आपल्या आयुष्यात अतिशय महत्वाचे असतात. आणि त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो, ज्याला रंग कळलेत ना त्यालाच रंगांच्या छटा कळू शकतात. त्यामुळे ज्या छटा ज्याला कळतील तो खरं आयुष्य जगला. त्यामुळे त्या छटा कळण्यासाठी तरी तुम्हाला रंग कळणं गरजेचं आहे. आणि मग हळूहळू त्याच्या छटा कळत जातील तेव्हा तुमचं अजून आयुष्य खुलत जाईल. आणि ते छटा दाखवण्याचे काम मला आयुष्यात भेटलेली माणसं करतात. त्यामुळे मला खूप आनंद मिळतो, मजा येते. आणि त्यामुळे रंग हे खूप महत्वाचे. म्हणजे अख्खं तू रंगांवर एक पॉडकास्ट ठेवलास तर आपण अख्खा एक तासभर बोलू शकतो. हा, म्हणजे मी वाटेल तेवढं रंगांवर बोलू शकतो. कारण म्हणजे तुला माहिती असेल, कारण काय झालं की एकदा 9वीत असताना मी जे दृष्टीबाधित लोक आहेत, ज्यांना आपण अंध म्हणतो, तर ह्यांच्यासाठी जेव्हा मी पेपर लिहायला जायचो तेव्हा मला असं वाटायचं की ह्यांच्या आयुष्यात सगळं सेम आहे, काय दिसत नाहीये, तर फक्त रंग दिसत नाहीये. मग रंग किती महत्वाचे आहेत आपल्या आयुष्यात हे मला कळलं. सो हाऊ वी आर रिच बाय नोईंग द कलर्स अँड सीइंग द कलर्स. असं त्यामुळे मला असं वाटायला लागलं की आपण यार खूप श्रीमंत आहोत जगातले, आपल्याला इंद्रधनुष्य दिसतंय. आणि तेव्हा मला एक मी ध्यास घेतला की रंगांबद्दल अभ्यास करायचा आणि ज्यांना दिसत नाहीयेत त्यांना रंग कसे दाखवू शकतो. आणि तिथून माझा रंगगंधचा ऍक्च्युअल प्रवास सुरू झाला. आणि मग मी काय केलं की जसं गुलाब आहे, तर गुलाब आपल्याला लाल खूप छान दिसतं आणि गुलाबाचा जेव्हा तू जवळ जाऊन वास घेतोस तेव्हा तुला वासही येतो, सुगंध येतो छान. मग मी प्रत्येक रंगाला एक गंध आहे तसं मी गंध दिला. म्हणजे मी लाल रंगाच्या रंगामध्ये मी गुलाबाचं अत्तर टाकलं आणि तो रंग मिक्स करून मी गंधाच्या माध्यमातून त्यांना रंग दाखवले. आणि मग मला वेड लागलं. मी आतापर्यंत 72 रंग तयार केले ज्यांना गंध आहे आणि निसर्गातल्या गोष्टी शोधून. म्हणजे जसं की हिरवा रंग होता तर मला मी पहिल्यांदा ना तुळशीचं इसेन्स वापरला त्याच्यामध्ये. काय व्हायचं, 2 महिन्यानंतर तो ना तुळशीचा इसेन्स खूप डार्क व्हायचा आणि कळायचं नाही. मग माझ्या अचानक लक्षात आलं की गवती चहाचा सुगंध काय येतो आणि तो लगेच लोकांच्या लक्षात राहणार आहे. तर मी गवती चहाचा सुगंध, लेमन ग्रासचा सुगंध वापरला त्याच्यामध्ये हिरव्या रंगासाठी आणि तो त्यांना हिरवा रंग कळला. पण जेव्हा मी काश्मीरमध्ये गेलो आणि तेव्हा त्यांना लेमन ग्रास विचारलं तर त्यांना माहित नव्हतं. मग मी त्याच्यामध्ये केवडा वापरला कारण त्यांना केवडा माहिती होता. तर मला असं वाटतं की जॉग्रफिकली पण मला काही गंध बदलावे लागले. मग मी जेव्हा मलेशियामध्ये गेलो आणि जेव्हा लेक्चर्स घेतले ह्या विषयावरती तर तेव्हा मला फूड रिलेटेड रंग वापरायला लागले. म्हणजे मँगोचा रंग हा मी पिवळ्यासाठी वापरला, तसा चाफा इथे मी पिवळ्यासाठी वापरतो. म्हणजे चाफ्याचा गंध हा पिवळ्यासाठी आहे. तर असे जे रंग आहेत, म्हणजे ऍपल असेल तर तो रेड आहे, ऑरेंज असेल तर तो ऑरेंज आहे, चॉकलेट असेल तर तो चॉकलेट आहे. म्हणजे फूडचे पण जे एसेन्स आहेत ते पण मी वापरले आणि फुलांचे पण एसेन्स वापरले. तर असे सगळे रंग करून मी सगळे रंग तयार केले रंगगंधच्या माध्यमातून. आणि आजपर्यंत साधारण 4000 पेक्षा जास्त मुलांना, म्हणजे जे दृष्टीबाधित आहेत त्यांना शिकवतोय चित्रकलेच्या माध्यमातून. आणि रंगगंध ही माझी मोठी चळवळ आहे. मधल्या काळामध्ये मला एकाने विचारलं की अरे स्किन कलर असेल, आपल्याला पोर्ट्रेट करायचे, तर मी सुधा मूर्तींचं पोर्ट्रेट करणार होतो आणि सिंधुबाईंचं करणार होतो. तेव्हा स्किन कलरला कुठलं करूयात, तेव्हा म्हटलं की स्किन म्हणजे आपण पोर्ट्रेट तर अशा लोकांचे करणार ज्यांनी आपलं आयुष्य लोकांसाठी समर्पित केलंय आणि त्यांचा गंधच कायम दरवळत राहतो. त्यामुळे मी चंदनाचा वापर केला त्याच्यात. आणि स्किन कलर इज चंदन असं म्हणून मी तो चंदनाचा गंध त्याच्यामध्ये घालून आम्ही तो एक स्किन कलर तयार केला. आणि मग गोल्ड आणि सिल्वर, म्हणजे गणपती जेव्हा रंगवायची वेळ आली तेव्हा गोल्डला आणि सिल्वरला कुठला रे, कारण तसं गोल्डला कुठलाच गंध नाही आणि सिल्वरला कुठलाच नाहीये. मग मी खूप विचार करत असताना मला असं लक्षात आलं की कोकणातले काजू हे मला कायमच चांदीसारखे वाटतात आणि बदाम हे मला कायमच सोन्यासारखे वाटतात. बदामाला गंध असतो? बदामाला असतो ना, बदामाचं आल्मंड ऑइल येतं ना,
आणि ते वेगळ्याच प्रकारचं ऑइल असतं. तर त्या ऑइलचा इसेन्स मला माहिती होता आणि मग तो बाळांना वगैरे लावलं जातं युजली. तर मला तर ते माझ्या लक्षात होतं म्हणून. आणि काजू आणि बदाम हे श्रीमंतांसाठीचे सोनं चांदीच आहे रे, किंवा आपल्यासाठी हे सोन्या चांदीसारखंच आहे. त्यामुळे मग मी ते त्याचे एसेन्स म्हणजे सिल्वर कलरसाठी काजू आणि गोल्ड कलरसाठी बदाम असे वापरले. सो हे सगळे रंग तयार होत गेले आणि मग मला असं वाटतं की हे त्यांनाही रंग दिसायला लागले त्यांच्या गंधाच्या माध्यमातून. आणि ती माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट होती. आणि मग त्या रंगांचा अभ्यास करत असताना अजून जास्त अभ्यास झाला, म्हणजे ह्या रंगांबद्दलच्या आणि कलर थेरपीबद्दलचा. आणि मग जे लोक आता काही माझी मुलं मेंटली चॅलेंजणारे पार्क शाळेतल्या मुलांना शिकवतो, तर त्या मुलांना पण याचा खूप फायदा झाला ह्या सगळ्या रंगांच्या थेरपीचा. ही चळवळ तू सुरू करायच्या आधी त्यांच्यासाठी पेंटिंग हे एक गोष्ट होती. तुला डोळेच नाहीये तर तू काय चित्र काढणार आणि तू काय रंगवणार. म्हणजे थोडं थोडं तुम्हाला आर्ट अँड क्राफ्ट शिकवलं जायचं किंवा क्ले हातात दिली जायची का, आता ते विषय आहेत म्हणून. पण त्यांच्यासाठी हे विषयच नव्हते. त्यांच्यासाठी होम सायन्स हा विषय होता. म्हणजे भेळ तयार करा, कांदा कापा, लसूण कापा, जे की घरगुती गोष्टींसाठी जे महत्वाचे विषय, त्यांच्यासाठी हे विषयच नव्हते. आणि मग जेव्हा चित्रकलेचा अभ्यास सुरू झाला, मग आउटलाईन धाग्यांनी करून देणे किंवा फेविकॉलनी करून देणे, त्याच्या आतमध्ये रंग भरणे, मग हाताने टेक्स्चरनी भरणे, मग ओरिगामी काहीतरी करून किंवा नुसते स्टॅम्प पेंटिंग करून काय चित्र करू शकतो, हे सगळं हा सगळा प्रवास रंगगंधचा ह्या मुलांबरोबर सुरू झाला. प्लस तू मला सांग, आपल्याकडे चित्र काढत असताना एक तर चित्रकला हा विषय खूपच ऑप्शनल विषय होता. त्यात जेव्हा आपण चित्र काढतोय त्यात जर तुला मी 2 रंग दिले, मी तुला एक रंग दिला ज्याला गंध आहे आणि एक रंग दिला जो नॉर्मल आहे, तर तू रंग कुठला सिलेक्ट करशील? ऑफकोर्स गंध असलेला, कारण त्यांनी तुझ्या आजूबाजूला पण एक एलिमेंट ऍड होतो आणि तुला छान वाटतं. तर त्यामुळे आज जेव्हा मी अनेक मोठ्या मोठ्या रंगांच्या कंपन्यांमध्ये गेलो की मला अशा प्रकारचे रंग ह्या मुलांसाठी लॉन्च केलेले पाहिजेत, मदत मागायला गेलो, पण मला कोणीही मदत नाही केली. मी मोठ्या मोठ्या कंपन्या म्हणतो, मला नावं घ्यायची गरजच नाहीये, पण मी मग त्याच्यानंतर मी विचार केला, जाऊ दे आपण स्वतः करूया. आणि मग मी ते स्वतःच रंग तयार करायला लागलो. मग त्या मी पेट्या तयार करायला लागलो. अनेक लोक आहेत की जे मला सांगतात की सुमित, आम्ही त्या पेट्या शाळेमध्ये देतो. मग मला अनेक डोनर्स मिळतात, ते लोक घेतात पेट्या आणि त्या प्रत्येक शाळेला डोनेट करतात किंवा असं सगळं बरंच चालतं. पण हे सगळं करायला पण मला सुरुवात करावी लागली, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की कुठलाही ब्लाइंड आमच्याकडे कलर घ्यायला येणार नाहीये, त्यामुळे आमचा सेलच होणार नाही. तर त्याच्यापेक्षा कशाला, त्यांना रंग दिसतायत ना, त्यांना काय गंधाची गरज आहे. पण त्यांना हे कळत नव्हतं की हा एक एलिमेंट ऍड करतो तुमच्या आयुष्यात. पण त्यांना दिसतायत कसे रंग? बाकीच्या लोकांसाठी ते रंग तयार करतायत ना, न दिसणाऱ्यांसाठी त्यांच्यासाठी मार्केट नाहीच आहे ना, शून्य मार्केट आहे त्यांच्यासाठी. आणि मी कायम म्हणतो की आपण आपल्या नाकाचा वापर 0% करतो. आपल्याला फक्त घाणेरडे वास येतात. एखादी कचऱ्याची गाडी गेली, आपल्याला वास आला. एखादं काहीतरी रस्त्यावरून चालत राहिलं किंवा मुतारीचा वास आला किंवा जे जे काय असतील ते. तर हे सगळ्या गोष्टी, आणि आपल्याला कधीतरी घरी आईनी काहीतरी चिकन वगैरे किंवा काहीतरी भाजी वगैरे फराळ चालू आहे, तर तेव्हा आपल्याला स्मेल येतात, कारण तेव्हा आपले खूप इंटरेस्ट असतात ना त्याच्यात. अदरवाईज आपल्याला स्मेल. पण अशा पद्धतीने आपल्या नाकाचे सेन्सेशन्स पण चांगले राहतात वास घेतल्यामुळे. म्हणून स्मेल पण एक थेरपी आहे. म्हणून जेव्हा आपण जंगलात थेरपी करतो तेव्हा आपल्या सगळ्या बाजूनी, टेक्स्चर पासून, आपल्या टच अँड फील पासून आपल्या सगळ्या थेरपी होतात. तर ह्या सगळ्या थेरपी तुम्ही चित्र काढताना पण होऊ शकतात. मग आपण का नाही करत आहे? तर हे सगळं खूप महत्वाच्या आहेत आणि ते रंगांच्या जवळ असणार आहे. म्हणून मी त्याला कायम एक जीवन म्हणून बघतो. म्हणजे रंग काय आहे तर माझ्यासाठी जीवन. का रंग काय तर न बघणाऱ्या लोकांसाठी, त्यांच्यासाठी आयुष्यात आलेले रंग आहेत रे. त्यामुळे त्यांना कायम राहणार की ते म्हणतील की काही नाही, आम्ही आज रंग वापरू आणि एकदा तरी रंगवून घेऊ स्वतःला. मला खूप लोक म्हणतात हम लोग कलर जानते ही नाही ते. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन जेव्हा मी त्यांना रंग शिकवतो तेव्हा मी त्यांना सांगतो की बघा, जर तुम्ही निळ्या रंगाचं तुम्ही जर कुर्ता घालणार असाल तर तुमची पायजमा कुठल्या रंगाचा असेल तर ते सांगतात व्हाईट असेल. मग त्यांना कलर कॉम्बिनेशन पण कळायला लागले. बऱ्याचदा तर माझ्या मुली डायरेक्ट जाऊन सांगतात, आम्हाला या रंगाचा लेगिन्स हवी आणि ह्या रंगाची ओढणी हवी. हे डायरेक्ट जाऊन, आणि समोरचे लोक शॉक होतात, ह्यांना कसं कळतंय. म्हणजे त्यांना हे कळायला लागलंय की आपल्याला दिसत नाहीये पण समोरच्याला दिसतं आपण कसे आहोत ते. त्यामुळे आपण प्रेझेंटेबल राहिलं पाहिजे.
आणि त्यांना त्या रंगांचा वापर हा स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी होतोय, हे महत्वाचं आहे. की नुसतेच रंग चित्रकलेसाठी येऊन नाही, तर मी उद्या करड्या रंगाचे कपडे घातलेले आहेत आणि माझे शूज ब्राऊन रंगाचे, हे त्यांना सांगता येतं आणि ते डायरेक्ट सांगतात. त्यामुळे समोरचे लोक शॉक्ड होतात. माझ्या मुली मला फुल किस्से सांगत असतात. आज मी त्याला सांगितलं की मला बेबी पिंक कलरचा दे, तर तो मला काहीतरी वेगळंच देत होता. मग माझ्या बाजूची सांगितलं नाही नाही, हा बेबी नाही, हा जरा डार्क वाटतोय. मग मी त्याला सांगितलं की अरे हा तर स्ट्रॉबेरी पिंक आहे, मला बेबी पिंक दे सांगितलं ना. तर असे मला त्या गमती जमती पण सांगायला फोन करत असतात. म्हणजे खरं सांगायचं तर आज रंगांच्या वेगवेगळ्या रंगांच्या नुसत्या पट्ट्या रस्त्यावर काय मारल्या, त्याच्यामुळे एवढं रामायण झालं. म्हणजे रंग महत्वाचे आहेत ना. आहेतच. हा, म्हणजे तुम्ही रंगांवरनं जर राजकारण तर होतच, धार्मिक वादही होतातच, पण मला असं वाटतं ह्याच्या पलीकडे जाऊन एक वेगळं जीवन आहे रंगांकडे बघण्याचं, ते आपण अनुभवलं पाहिजे. म्हणजे चांगल्या गोष्टी पण घडू शकतात रंगांमुळे. येस, आपलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, आपल्या अंगावरचे रंग, हे सगळंच आहे ना. आज आपल्याला बरेच लोक सांगत असतात की हे रंग तुझ्यासाठी सूट करतात, हे रंग नाही करत. असे अनेक लोक आपल्याकडे आलेले काय रंग घातलायस, हा कसा दिसतोय. आणि आपल्याकडे एक आहे की हे रंग मुलींचे आहेत आणि हे रंग मुलांचे. मला असं वाटतं असं नाहीये. तुम्ही तुमच्या पद्धतीने डिवाइड केलेले. हे रंग या धर्माचे आहेत, हे रंग या धर्माचे, असं खूप आपल्याकडे डिव्हिजन्स करून ठेवलेले आहेत. पण मला असं वाटतं नाही, सगळे रंग महत्वाचे आहेत. आणि जर तुम्ही सगळ्या रंगांना त्या रंगांप्रमाणे बघितलं तर ठीक आहे, नाही तर सगळे रंग एकत्र आले तरी त्याचा काळाच होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ठरवायचंय की ते रंग तसेच ठेवायचे आहेत की त्याला मिक्स करायचंय का काय करायचंय, इट्स अप टू यू. त्यामुळे तुम्ही रंगांकडे बघताना त्या रंगांकडे त्या नजरेनीच बघा, तुमच्या पर्स्पेक्टिव्हनी बघा. प्रत्येकाचं रंगांचं एक म्हणणं आहे, ते ऐकून घ्या आणि त्याप्रमाणे वागा. ही जी चळवळ आहे आणि जी अंध मुलं आहे ज्यांच्यासाठी तू इतकी वर्ष आता काम करतो आहेस आणि आपण तुझ्या सोशल मीडियावर पण बघतो, कुठल्या शासनापासून का कुठून तुला काही अजून प्रोत्साहन, आर्थिक मदत असं काही मिळाली आहे का? अजून तरी नाही, पण मला अपेक्षा आहेत की काही लोक मला मदत करतील याच्या पुढेही. अनेकदा फक्त असं बोललं जातं की आपण करूयात काहीतरी, पण तसं केलं जात नाही. मी एकदा छोटे छोटे प्रोजेक्ट्स करत असताना, जसं की मी ठाण्याच्या ट्रॅफिक सेक्शन बरोबर बऱ्याचदा आम्ही तिकडे ॲक्सेसिबल सिग्नल्स तयार केलेले, तर त्यांनी मदत केली. किंवा आम्ही तेव्हा एक उपक्रम घेतलेला, कारण बऱ्याचदा काय होतं की रात्रीच्या वेळेला जेव्हा बस स्टॉपवरनं जात असतात तेव्हा ही मुलं पुढे उभी असतात आणि कधी कधी ते दिसत नाहीत, कारण त्यांच्या हातातली काठी त्यांना दिसत नाही. तर मी त्याला रेडियम लावले होते, जेणेकरून लांबूनही कळेल की कोणीतरी उभं आहे जे अशा प्रकारचं स्पेशल नीडसाठी जे आहे. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी छोटी छोटी मदत मिळते. पण मला असं वाटतं की म्हणजे माझी अशी इच्छा आहे की भारतातल्या प्रत्येक मुलापर्यंत जो शिकणारा मुलगा आहे त्यांनी 10वी पर्यंत निदान एकदा तरी रंग हाताळावे, एकदा तरी चित्र शिकावं, एकदा तरी त्या रंगांची थेरपी जाणून घेऊन स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करावे. तर हे सगळं कधी होऊ शकतं, जेव्हा सरकार खूप मोठ्या प्रमाणावर या सगळ्याला हो म्हणेल आणि हा चळवळ चालू राहील. पण जर हे नाही झालं तरी पण मी आता काय करतोय की ॲटलिस्ट दर महिन्याला एक नवीन शाळा ब्लाइंड स्कूलमध्ये मी जातो आणि तिथे 2-3 दिवस देऊन मी शिकवतोय. तर अशा माझ्या आत्ताही 53-54 शाळा झाल्या आहेत पूर्ण भारतभरातल्या. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे 1000-1200 शाळा आहेत, त्या व्हायला फार वेळ लागणार नाही. पण माझे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे ते म्हणतात ना, ब्रेक असतो मध्ये कधीतरी. आता फिल्म झाली, आता 5-6 दिवसांचा ब्रेक आहे, तर त्यात 2-3 दिवस मी असं जाऊन येतो. त्यांनी मला स्वतःला ऊर्जा मिळते, मला स्वतःला काहीतरी नवीन काम करण्याची ताकद मिळते. सो हे सगळं मी चालू ठेवणार. पण मी कोणीतरी मदत करेल म्हणून थांबेन असं मला वाटत नाही आता. कारण आपण काय होतं, आपल्याकडे खूप लार्ज स्केलचा विचार केला जातो. तसं बघायला गेलं तर ब्लाइंड लोकांची संख्या फार कमी आहे आणि त्यांचा नाही विचार केला जात. पण तो विचार व्हायला पाहिजे, कारण ते खूप महत्वाचे आहे. ब्लाइंड बघणाऱ्या मुलांमध्ये पण ड्रॉइंगचे पिरियड शेवटी गणित आणि विज्ञानाचे शिक्षक येऊन घेतात. जसं तुमचं वर्षाचा शेवट येतो, तुमचे सगळे PT, फिजिकल ट्रेनिंग, चित्रकला हे विषय कुठे असतात? नाहीच होत. तर मुश्किल आहे. पण जर आपण हे बघताय आणि सुमितची एवढी जी छान चळवळ आहे त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची, तर त्याचं सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला मिळतीलच. जर तुम्हाला डिरेक्ट रीच आउट करायचं आहे, कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आम्ही तुम्हाला सुमितपर्यंत पोहोचवू. आणि त्याच्या या एक
चळवळीमध्ये जर तुम्हाला भाग व्हायचा आहे तर तुम्ही नक्की होऊच शकता. आपण ह्याच्याबद्दल बोललो, आता आपली चळवळ वगैरे झाली. थोडं परत इकडे येतो की आज AI आलंय. तर आज AI मुळे माझ्यासारखा व्यक्ती ज्याला खूप काही रंगाने कळत नाही पण एक प्रॉम्प्ट टाकून एक सेट डिझाईन करू शकतो का, पण एक चित्र म्हणून तर ऍक्च्युअल अंमलात आणणं अत्यंत. पण तुझ्याबरोबर हे म्हणजे तू AI ला कसा बघतोस आणि असं कधी झालंय का की आता AI की ऐसा बना के चाहिए का हेच बनवून द्या, का AI ला तू कसं बघतोस, चांगलं वाईट तुझ्यासाठी कुठल्या प्रकारे त्याचे म्हणजे आव्हान आहे की संधी आहे? मला असं वाटतं की AI तुमचा वेळ वाचवतं. म्हणजे प्रत्येक बाबतीतला तुमचा एक वेळ वाचवतो. कारण तुम्हाला तुम्ही एक लिहून पाठवलं की तुम्हाला एक गोष्ट मिळते, तुम्हाला एक लोकांना दाखवता येतं की हे व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आहे. जे पूर्वी होताना काय व्हायचं, आम्ही चित्र काढायचो, मग त्यात रंग भरायचो, मग ते पूर्वीच्या काळात तर आम्ही गेटवे पेपर घेऊन बसायचो, जेणेकरून ते सेम ट्रेस मारत आम्ही त्याच्यामध्ये रंग भरत जायचो. त्याच्यानंतर हळूहळू झेरॉक्स मारून आम्ही त्याच्यात रंग भरायचो. आता ते सगळं नाही. आता तुम्ही नाही ब्ल्यू, रिप्लेस द ब्ल्यू अँड ॲड दिस, तर ते होऊन लगेच अगदी विदिन 10 सेकंदात येतं. त्यामुळे तुम्हाला तुमचा वेळ वाचतो. पण डेफिनेटली जेव्हा आम्ही ॲक्च्युअल काम करतो तेव्हा ते काम करत असताना ते कसं उभं होणार तिथपर्यंतचा अभ्यास झालेला असायचा. त्यामुळे मी कायम असं म्हणतो की तुम्हाला एखादी टेक्नॉलॉजी ही कायम तुम्ही टेक्नॉलॉजी म्हणून बघा. तुम्ही त्याला एक तुमचा वे आउट म्हणून किंवा शॉर्टकट म्हणून बघू नका. AI ला काही लोक आता शॉर्टकट म्हणून बघतात. तर तो एक असा सॉफ्टवेअर आहे जो मानवी मेंदूतूनच तयार झालेला आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे बघताना त्याच पद्धतीने बघितलं पाहिजे आणि तुम्ही तुमचं पण डोकं खर्ची पाडलं पाहिजे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर मी करताना आता बऱ्याचदा असं होतं की मी ड्रॉ करतो आणि मग ते ड्रॉ केलेलं मला जर आउटलाईन व्यवस्थित करून हवं तर आपण AI ला विचारतो. पण ड्रॉ तर आधी केलंच पाहिजे. कारण जे तुम्ही हाताने करू शकता ते AI कधीच करू शकणार नाही. AI ला लिमिटेशन्स आहेत, कारण त्या माणसाला पण तेवढे लिमिटेशन्स आहेत. प्रत्येकाची एक स्टाईल वेगळी आहे, त्या स्टाईलला पण लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे तुम्हाला AI कडे बघताना कायम एक टेक्नॉलॉजी म्हणून बघा, तुमचं टाइम सेव्हर म्हणून बघा. पूर्वी काय व्हायचं, डिरेक्शन टीम तुम्हाला ना फक्त सांगायचं की आम्हाला असं असं व्हिजिटिंग कार्ड हा मॅटर आहे. आता ते डायरेक्ट व्हिजिटिंग कार्ड करून दाखवतात आणि ते सांगतात आम्हाला असंच हवंय. पण त्यांना हे माहित नसतं की हे AI वरनं केल्यानंतर आम्ही जी क्रिएटिव्हिटी लावणार होतो ती सगळी शून्य झाली आहे. तुम्हाला फक्त मिळालं लगेच. पण आम्ही डिझाईन करताना आम्ही त्याच्यात एखादा लोगो डिझाईन करतो, आम्ही त्याच्यात एक रंग आणतो, हे सगळं त्याच्यातनं नष्ट झालेलं असतं. मग हे सगळं मला समजवायला लागतं. मग आम्ही त्यांना समजवतो आणि मग आम्ही काम करतो. म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला काळाबरोबर जावंच लागणार आहे. पण त्या काळाबरोबर जात असताना स्वतःच्या क्रिएटिव्हिटीला किंवा स्वतःच्या असणाऱ्या हँडस्किल्स जे आपल्या आहेत त्याला तुम्ही मागे नाही ठेवलं पाहिजे, त्याच्यासोबत राहिलं पाहिजे. तर नक्कीच आपल्याला तो एक ॲड ऑन मिळतो. असं आतापर्यंत सगळं ऐकताना एक प्रश्न आहे, जास्त वेळ क्रिएटिव्हिटीमध्ये आणि डिझायनिंगमध्ये जातो की समजवण्यामध्ये जातो? ऑफकोर्स समजवण्यात जातो. कारण सगळ्यांना सगळं हवं असतं पण बजेट नसतं. आणि मग काय होतं की नाही हो, हे असं केलं तरच हे असं होईल, हे समजवण्यात जो वेळ जातो तर तो खूप जातो. दुसरी गोष्ट, मी स्वतः आर्ट डिरेक्टर म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा मी अजिबात थर्माकॉल वापरत नाही. जर वापरलाच, काही हलक्या गोष्टी करायच्या असतील तर त्याचं विघटन त्याच वेळेला करतो, ऑन सेट. त्याचा कचरा होऊ देत नाही. कुठल्याही ठिकाणी तू माझ्याबद्दल असं ऐकणारच नाही की त्यांनी सेट इथे सोडून तो गेलाय, असं कधीच ऐकणार नाही. त्यामुळे पर्यावरणपूरक गोष्टींकडे माझा कल जास्त असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्या महाग पडतात आपल्याला आणि मग ते समजवण्यात बराच वेळ जातो की हे असं आहे सर, हे असं आहे सर, हे असं आहे सर. पण ॲज यू नो की त्या समजवण्यात पण आपण त्यांना समजत नाही ना, तर आपण थोडे हुशार होऊया समजवण्याच्या बाबतीत, किंवा आपण थोडे स्किल्स शिकूयात की कसं समोरच्याला कन्व्हिन्स करू शकतो आणि ते कन्व्हिन्स करूया. पण माझ्या बऱ्यापैकी माझे सगळेच लोक कन्व्हिन्स्ड होतात आणि त्यांनाही आता कळायला लागलंय की आपण काय केलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या पेजवर असणारेच लोक मला आजूबाजूला मिळत आहेत, त्यामुळे फायदा आहे. तू पर्यावरण बद्दल बोललास आणि 108 गणपती जे इको फ्रेंडली गणपती, ती जी प्रोसेस होती
का असं वाटलं की एवढं पर्यावरण, आणि कुठे तुला असं दिसतंय म्हणजे पर्यावरण एक्सप्लॉइट होतंय नो डाऊट, पण अगेन प्रत्येक गोष्टीत हे एक सोशल, कुठून येते ही गोष्ट की अरे अंध मुलांना पण करायचंय, पर्यावरण पण करायचंय, ही इन्स्पिरेशन कुठून आणतोस? कारण मला असं वाटतं जे बऱ्याचदा आम्ही जेव्हा जुनी गावं आम्ही शोधायला जातो तेव्हा त्या गावांच्या कौलांवरती प्लास्टिक दिसतं किंवा एखादी गोष्ट खूप सुंदर दुकान असेल तर त्याच्यामध्ये प्लास्टिकनी काहीतरी झाकलेलं असतं किंवा प्लास्टिकचा भडीमार त्याच्यामध्ये असतो आणि काचेच्या गोष्टी त्यांनी लपवून ठेवलेल्या असतात किंवा त्या साफ कराव्या लागतात म्हणून आतमध्ये असतात. पितळी भांडी दिसतात पण ती कुठेतरी कोनाड्यात ठेवलेली असतात. तर जे आपलं वैभव आहे ते आपलं बाजूला टाकून आपण मॉडर्नायझेशनकडे जाताना खूप प्लास्टिकच्या आहारी गेल्यामुळे आपली ब्युटीच कमी करून टाकलेली आहे. जी पूर्वीची दिसणारी लाल भडक कौलं आता निळी झाली आहे. तर ते मला असं वाटतं की हे आपलं नाहीये, हे आपलं सौंदर्य नाहीये, ते काढून टाका. 4 तासाचं काम आहे, सुंदर गाव पुन्हा एकदा दिसायला लागेल. ती प्लास्टिकच्या बादल्या काढून टाका, पितळी आणा किंवा आपल्या ज्या स्टीलच्या म्हणजे जे धातूच्या होत्या त्या सगळ्या आणल्यानंतर त्यांनी येणारी एक मजा जी आहे ती वेगळी आहे. आणि मग राखेनी ते धुणं, मग त्याच्यासाठी जाणारा वेळ आणि मग ते सुंदर दिसणं, हे सगळं आता कुठेतरी हरवत चाललंय कारण ह्या सगळ्या सोप्या गोष्टींमुळे आणि हलक्या गोष्टींमुळे. ते जर आपण ह्या सगळ्यातनं वजा केलं तर मला असं वाटतं जसं होतं तसं आपलं सगळं राहील आणि ते दिसायला खूप सुंदर दिसेल. कारण तुला आठवतंय पूर्वी आपल्याला पहिलं चित्र आपलं निसर्ग चित्र असायचं, ज्यात डोंगर असायचे, ज्यात नद्या असायच्या आणि कौलांची घरं असायची, झाडं असायची. आज मुलं ही चित्रच काढू शकत नाहीत कारण हे त्यांनी बघितलेलंच नाहीये. त्यामुळे मला त्या चित्रातलं गाव आणि चित्रातलं घर तसंच बघण्याची सवय झाली आहे. म्हणून मला असं वाटतं की पर्यावरणाला हानी नाही पोचणार अशाच गोष्टींनी आपण सेट बांधले पाहिजेत किंवा गोष्टी केल्या पाहिजेत. आणि तू म्हणशील की अदरवाईज इतर लोकांकडे कल का? कारण मला असं वाटतं की मी जर वेळ दिला नाही ह्या मुलांना तर कोणीच दुसरं नाही, सुमित नाही आहे जो त्यांना वेळ देईल. कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये खूप आता गोष्टी आहेत आणि आपल्याला त्या सगळ्या गोष्टी करत असताना ह्या मुलांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर ते कुठेतरी आपण करत राहावं. ती माझ्यासाठीची एक थेरपी आहे, माझ्यासाठीचं स्ट्रेस मॅनेजमेंट आहे. कारण कितीही तू म्हटलंस की स्ट्रेस नसतं तर स्ट्रेस असतं, शूटिंगचं असतं, टाईममध्ये कम्प्लिशनचं असतं, आपल्याकडे वेळ कमी मिळतो, आपल्याकडे बऱ्याच गोष्टी असतात. तर त्याच्यानंतर ते सगळं शूटिंग झाल्यानंतर जेव्हा तुझा सेट निघतो तेव्हा ज्या विकत घेतलेल्या गोष्टी आहेत त्या परत प्रोडक्शनला देताना प्रोडक्शन आपल्याकडे आपण जसे क्रिमिनलच आहोत अशा पद्धतीने बघत इन्व्हेंटरीज घेत असतात, जे की मला खूप एकदमच मला ते निंदनीय वाटतं. कारण मला असं वाटतं की अरे आपल्या फिल्मसाठी एका माणसाने काम केल्यानंतर तुम्ही प्रत्येक गोष्ट विचारत राहता. एक पेन नसेल तरी तुम्ही तिकडे रेडमार्क करून ठेवतात, विच इज नॉट गुड ॲक्च्युली. आणि हे सगळं क्रिमिनल पद्धतीने जे बघितलं जातं तर ह्या सगळ्यामधनं ना तू घरी गेल्यावर तुला एक शांतता हवी असते आणि जी शांतता मला या मुलांकडून मिळते. त्यामुळे मी काल पण वर्कशॉप घेत होतो कापडी बॅगांवरती रंगवण्याचं. मी आजही सकाळी काम करत होतो ब्लाइंड मुलांबरोबर आणि आता या पॉडकास्टला आलं. तर मला असं वाटतं की तो एक स्ट्रेस बस्टर आहे, मला असं वाटतं. आणि त्यांच्याकडे गेल्यावर सगळं विसरायला होतं आणि जे विसरायलाच पाहिजे, कारण नवीन काम करायचं असेल तर तुला सगळं फ्रेश व्हावं लागतं. तर ते कुठेतरी आहे आणि ते मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. पंचगंगा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आहे जे डिलाई रोडचं आहे, तर त्यांनी असं ठरवलं की आपण पर्यावरणपूरकच आता गोष्टी करायच्या. तेव्हा आम्ही 108 वेगळे विषय घेऊन, जे निग्लेक्टेड विषय आहेत, 108 इको फ्रेंडली गणपती बनवले. आणि मला हेच दाखवायचं होतं, जर 108 इको फ्रेंडली गणपती वेगवेगळ्या मटेरियलमधनं बनवू शकता, मग आपण का भांडतोय की पीओपीचा आहे म्हणून? मग आपल्याकडे 108 पर्याय आहेत, तर मग आपण का भांडायला पाहिजे? मग आपण आपल्याकडे मातीसारखा समृद्ध प्रकार असताना आपण का नाही त्याच्यापासून तयार करत आहोत? आपल्याकडे असे किती प्रकार आहेत. आपल्याकडे पेपर आहे, आपल्याकडे प्लास्टिक आहे, आपल्याकडे माती आहे, आपल्याकडे तुझे गवत आहे, तुझे लोकरीचे धागे आहेत, तुझ्याकडे कपड्या आहेत, तुझ्याकडे कापूस आहे. एवढे प्रकार असताना आपण का त्याच्यापासून गणपती बनवत नाही आहोत? आणि म्हणून मला ते दाखवायचं होतं की हे 108 आपल्याकडे प्रकार असताना आपण ह्या प्रकारांमध्ये का घुसतोय. आणि म्हणून तो एक आम्ही विषय केला होता आणि तो विषय खूप सुंदर झाला होता. त्याच्यानंतर अनेक लोकांनी त्याचं अनुकरण पण केलं, अनेक लोकांनी तशा मूर्त्या पण घडवल्या. तर मला कुठेतरी असं वाटतं की आपण ते सुरू करणं गरजेचं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात कुठे हे सगळं प्लास्टिक होतं आणि हे सगळं कुठे होतं?
पूर्वीच्या काळात माझ्या घरी जे असेल त्यातनं मी काय सुंदर बनवू शकतो ते बनवलं जायचं. आता हे सगळं फॅड आलंय. आता ह्या सगळ्या गोष्टी इझी सोपं झालंय. आणि पूर्वी काय व्हायचं की लोक डेकोरेशन पण 15 दिवस करायचे. त्याच्या आदला शनिवार रविवार आज मामाकडे जाऊयात का तर डेकोरेशन करायचे, त्याच्या पुढचा शनिवार रविवार परत, आणि 8 दिवस घरचे लोक पण करत राहायचे. आता आदल्या दिवशी रात्री नाईट मारून केलं झालं हे जे समाधान आहे हे तेव्हा नव्हतं. रेडीमेड थर्माकोलचे आणून सगळं लावलं जायचं. आता परवाच मी सोशल मीडियावर बघत होतो की वारीसाठी अनेक टेम्पो आणि ट्रक आणि सगळं निघतं, तर त्यातही जी फुलांच्या माळा लावलेल्या आहेत त्या सगळ्या प्लास्टिकच्या लावलेल्या आहेत. मला समजत नाहीये की आपल्याकडे एवढं सगळं असताना आणि वारीसारखी एवढी परंपरा असताना आपण का झेंडूच्या किंवा का कशाला पाहिजे त्या फुलांच्या माळा. नुसत्या आंब्याचे डहाळी लावल्या तरी होऊ शकतं. सोपं आहे ना ते. झेंडूच्या अरे प्रत्येक गावागावामध्ये असतं, पण आपल्याला सोप्या गोष्टी हव्या आहेत. आपल्याला कोणीतरी सजवणारे जे लोक येतात त्यांना सोपं काहीतरी करायचंय, म्हणजे आपल्याकडे एफर्ट्स देऊन कामच नाही करायचंय. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी व्हायला लागल्या ना त्याच्यामुळे अनेक जे अगदी रोजगार होते आपल्या आजूबाजूचे, शिंप्यांचे किंवा माळ्यांचे, हे सगळे रोजगार आता कमी व्हायला लागले. ह्याचं कारणच हे, कारण आपल्याकडे सोप्या गोष्टी आल्या आहेत आणि त्या सोप्या गोष्टींना आपण आत्मसात करून आपण तेच कसं सुंदर आहे हे दाखवतोय, जे की आपली सुंदरता आपण घालवतोय. तर हे कुठेतरी आपण बाजूला ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ते जर बाजूला ठेवलं तर खऱ्या अर्थानं जे आपलं सगळं सौंदर्य आहे किंवा आपल्या गोष्टीतला जो इतिहास आहे किंवा आपल्या गोष्टीतला जे कलात्मकता आहे ती लोकांना त्या वेळेला दिसेल. आणि मी आर्ट म्हणून मला किंवा आर्ट डिरेक्टर म्हणून माझं कामच ते आहे की ती सुंदरता जी होतीच ऑलरेडी तीच पुन्हा एकदा आहे तशी दाखवणे. तेवढं जरी मी करू शकलो माझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये, तरी मला असं वाटतं की आपला इतिहास जो जुना आहे किंवा आपल्या इतिहासाची जी ॲस्थेटिकपणा जो आहे किंवा सुंदरता जी आहे ती तशीच राहील. खूपच छान. म्हणजे नुसते विचार नाही, कृत्य करून पण तू ते दाखवतोच आहेस. तो डेलाई रोड वगैरे बोलला, तू एक व्हिडिओ अपलोड केलायस सध्या जो बराच व्हायरल जातो आहे. तो कुठला आहे तो व्हिडिओ? कारण त्याच्यात पण खूप एस्थेटिक आणि म्हणजे त्याचे पण एलिमेंट्स, हे जे सगळं तू बोलतोयस ना ते सगळं त्या व्हिडिओमध्ये आम्हाला बघायला मिळतं इंस्टाग्रामवर. काय आहे त्या व्हिडिओचं इतका? ॲक्च्युली त्याचं म्हणजे काय झालं, एकतर मी पूर्वी बिर्डी चाळींमध्ये राहायचो, बिर्डी 18 नायगावला, आणि पोलीस लाईन, माझे आजोबा पोलीस, माझे बाबा पोलीस, त्यामुळे आमची पूर्ण पोलीस लाईन आणि आमच्या इथे छान सगळं वातावरण. आणि चाळीतलं वातावरण म्हणजे तुला माहिती आहे. अचानक एकदा असं आलं की ह्या चाळी नावावर होत आहेत आणि आम्हाला मोठी घरं मिळणार आहे. तेव्हा खूप आनंद झाला, पण तेव्हाच आपलं एक द्विधा मनस्थिती असते ना, यार चाळ सोडावी लागणार आहे. तर आम्ही 2022 ती चाळ सोडली आणि आम्हाला आत्ता म्हणजे मार्चमध्ये 25 मार्चपासून आम्हाला नवीन ठिकाणी आम्हाला घरं मिळाली, जी आता मुख्यमंत्री आले होते चावी वगैरे द्यायचं. बरोबर, चावी वाटप. आणि मला देवेंद्रजींचे आभार मानायचे ह्यासाठी, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की मराठी माणूस जो आहे तो हद्दपार का होतोय, कारण त्यांच्या नोकऱ्या झाल्यानंतर ते लोक इथे ऑफर करू शकत नाही, ह्या मुख्य दक्षिण मुंबईमध्ये किंवा मुंबईमध्ये जी मुख्य मुंबई आहे, आणि मग ते लोक लांब कुठेतरी जाऊन राहत आहेत. तर ते खरं होतं. आणि त्यांनी जे हे बघितलेलं जे स्वप्न होतं ते अनेक, म्हणजे त्याच्यासाठी अनेक लोकांचे त्यांच्या मागे फळीही असेल ज्यांनी काम केलेलं असेल, पण ते आपण एक फेस म्हणून बघितलं गेलं तर देवेंद्रजींनी ते सगळे मुद्दे उचलले, त्याला हो म्हटलं, आणि ते काम जे तयार करणारे लोक आहेत, म्हणजे म्हाडा असेल किंवा L&T असेल, ह्यांच्याकडनं ते करून घेतलं आणि अतिशय वेळेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने. म्हणजे मी आज जेव्हा राहायला गेलो तेव्हा एक आर्ट डिरेक्टर म्हणून त्याचा फायदा काय होतो की आपल्याला कळतं की हे मटेरियल चांगलं वापरलंय. तर हे मला तेवढं तर कळूच शकतं. म्हणजे मी तुला सांगितलं, तुम्हाला सांगितलं मला 20 रुपयात सेट लावून दे तरी मी लावेन आणि 20 लाखमध्ये लावून दे तरी मी लावेन. ते आपल्यावरती आहे की आपण कसं मटेरियल वापरून आपण काय करणार आहोत ते. तर ते मी जेव्हा बघितलं तेव्हा मी खूप खुश झालो. आणि मग मी ठरवलं की नाही, आपण एवढी घरं लावली आहेत, आपण एवढ्या फिल्मसाठी काम केलंय, आपण इतरही मित्रांची घरांचे इतके इंटिरियर्स केलेले आहेत,
तर स्वतःचं का नाही करायचं. आणि मी आत्तापर्यंत कुठेच तो व्हिडिओ टाकला नव्हता, पण मी माझ्या घरात मला विठ्ठलाची आवड आहे किंवा वारीची आवड आहे, त्यामुळे वारीमय एक वातावरण तयार होणारं एक रूम केला आहे. एक रूम थोडासा अजून असा कोकण आणि घाटाला मिक्सर करणारा केला आहे, कारण माझी आई कोकणातली आहे आणि बाबा घाटावरचे. किंवा शेतकऱ्यांना रिस्पेक्ट देणारा असं माझं किचन आहे पूर्ण. म्हणजे माझ्या किचनमध्ये आपण अन्नच वाया घालवू नये ह्या विषयाच्या रिलेटेड चित्र, सूप आणि त्याच्यावरची चित्र, असं सगळं खूप काय काय. आणि ओव्हरऑल मी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फिरलो वेगवेगळ्या कामांसाठी, शूटिंगसाठी किंवा इतर इव्हेंटसाठी किंवा वॉट एव्हर, म्हणजे ज्या तेव्हा मला जे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जे आवडलं, मला असं वाटत होतं की ते आपल्या घरातल्या कोपऱ्यात असावं. आणि म्हणून मग त्या महाराष्ट्रातल्या संस्कृतीला घेऊन मी ते घर सगळं डिझाईन केलं. आणि तुला खोटं वाटेल, बऱ्याचदा असं होतंय की आत्ता घर तयार झाल्यानंतर आमच्या आजूबाजूच्या इथून किंवा आजही मला इन्स्टावरती इतके जे घराचं इंटिरियर दाखवणारे लोक असतात ना, त्यांचे मला खूप जणांचे मेसेज आलेत की आम्ही कधी शूट करायला येऊ. तर शूट वगैरे हे सगळं खूप वेगळं आहे, पण मला असं वाटतं की माझ्या घरी लोक फक्त घर बघायला येत आहेत. आणि असं नाही की फक्त मोठे लोक येतात, लहान लहान मुलं येत आहेत. ते मला विचारतायत, दादा हे काय आहे? मग मी त्यांना सांगतो ना, हे कावी आर्ट आहे जे कोकणात होतं. आणि मग मी त्यांना त्याची माहिती देतोय. तर मला कुठेतरी असं वाटायला लागलं की आपण हे सगळं केल्यामुळे एकाला तरी का होईना त्याच्याबद्दल माहिती कळेल आणि तो कदाचित त्या कलेकडे वळेल, किंवा त्याला लक्षात असेल की हे आपल्यातले पण हे फोक आर्ट आणि किंवा हे कलेचे वेगवेगळे प्रकार आहेत जे कन्झर्व झाले पाहिजेत. वारली कला पण आज सगळ्यांना माहिती आहे, पण अनेक लहान मुलांना त्याच्याबद्दल नाही माहिती आहे. तर त्यांना ते कळतंय आणि ते म्हणतात हे तर इझी आहे, ट्रायंगल आणि सर्कलमध्येच आहे, आम्ही पण करू शकतो. मग मी त्यांना दाखवतो की हे असं असं करा, प्रॅक्टिस करून या, मला दाखवा. तर ह्याच्यामुळे एक वातावरण तयार होतं, ते लोकांना आवडतंय. त्यामुळे मला असं वाटतं की पोलिसांसाठी अतिशय हा मस्त निर्णय होता आणि सरकारच्या, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा पूर्ण झाला. म्हाडानी तो पूर्णत्वाला नेला किंवा LNTनी तो पूर्णत्वाला नेला आणि आमच्यासारख्या लोकांना एक घर मिळालं. त्यामुळे मला खूप आनंद होतोय. माझं घरी आता तुम्ही याच सगळे सगळे म्हणजे इकडे सेटवर आहेत सगळ्यांनाच बोलवलंय मी. आणि तुला खूप आवडेल. आणि मला असं वाटतं की ऑफकोर्स आईबाबांनी तर मला फुल फ्रीडम दिलं होतं की तुला पाहिजे ते कर तू. आणि अजूनही मी घरी कोणालाच बोलवलेलं नाही आहे, कारण आमच्याकडे अजून पूजा झालेली नाही आहे, पण ती होईल. गणेश पूजन जस्ट करून आम्ही घरी राहतोय, पण श्रावणात पूजा आहे, त्यामुळे तेव्हा तर सगळे येतील आणि तेव्हा तर बघतीलच. पण आता मी थोडे चंक्स आता हळूहळू, आज वारीचा प्रारंभ होता म्हणून म्हटलं टाकूयात, आणि मग मी तो व्हिडिओ टाकला. पण खरंच म्हणजे महाराष्ट्र शासनाचे काही निर्णय, आपल्या जे असे वर्कर्स आहेत जे महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी सतत झटत आहेत. उदाहरणार्थ सफाई कामगार, मुंबई पोलीस, KM मध्ये काही कर्मचारी जे काम करतायत, स्टाफ आणि ग्राउंड स्टाफ, सगळे या सगळ्यांसाठी अशा प्रकारे घरं नावावर होणं आणि त्याच जागी राहणं, हे मला असं वाटतं त्याच्यापेक्षा मोठं सुख नाहीये. कारण आपल्या सगळ्या गोष्टी तिथे जुळल्या गेलेल्या असतात. म्हणजे झाडाचं कसं असतं रे, त्याची कशी मुळं पसरतात, तशी आपल्या मनातली आणि आपल्या सगळ्या आजूबाजूची सगळ्या रिलेशन्सची मुळं तिथेच पसरली गेलेली होती. म्हणजे अगदी तुझ्या किराणा मालापासून ते अगदी तुझ्या असणाऱ्या कोपऱ्यावरच्या चहावाल्यापासून, वडापाववाल्यापासून, तर ते सगळं जुळलेलं असतं. आणि अचानक ते झाड उपटून आपण दुसरीकडे कुठेतरी लावायचा प्रयत्न करतो आणि मग त्यात आपण थोडेसे डिस्टर्ब होतो. बऱ्याचदा सवय होते, पण ती डिस्टर्ब झालेलीच सवय असते. त्यामुळे तिथेच पुन्हा घर मिळालं. आणि मी तर इतका लकी आहे की मला जी विंडो पण मिळाली आहे, तर मला आठवतं की मी पूर्वी त्याच विंडोमध्ये बसून खाली जे मला दिसायचं तेच आत्ता मला दिसतंय. फक्त आता मी 10व्या माळ्यावर गेलो, तेव्हा मी 3ऱ्या माळ्यावर होतो. तर मला ते इतकं सगळ्या आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यात हिंदमाताचा पाऊस सगळ्यांना माहिती आहे. तर ते सगळंच इतकं नॉस्टॅल्जिक आहे. आणि खरंच म्हणजे शासनाच्या ह्या स्तुत्य उपक्रमाला माझा सलाम आहे. आणि मी त्यांच्यासाठी एक वेगळी फिल्म केली आहे की आमची पूर्वीची चाळ कशी होती, पूर्वीची घरं कशी होती, आणि मी हे सगळं शूट घेऊन ठेवलं होतं. आणि मी एक बाहेर माझ्या घराच्या बायोस्कोप ठेवलाय आणि त्या बायोस्कोपमध्ये ती फिल्म चालू असते. जे घरी येतात त्याच्यामध्ये हे मी सगळं दाखवलं गेलेलं आहे की पूर्वी कसं होतं, काय होतं, त्याची स्क्रिप्ट लिहून त्याची एक फिल्म तयार केलेली आहे. आणि मग आपण ह्या घरांमध्ये कसं, कारण मला कायम असं वाटतं की एक हिस्ट्री असते, त्याच्याशिवाय भविष्य तर काही घडणार नसतं.
आणि ज्यांनी ह्या सगळ्यासाठी हातभार लावला होता त्या सगळ्यांना ग्रॅटिट्यूड आणि त्यांना खूप रिस्पेक्ट देऊनच कोणीतरी माझ्या घरात प्रवेश करावा अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे ते मी बायोस्कोपमध्ये ती फिल्म चालू ठेवली आहे. म्हणजे अर्थात ती आता अशी गोल फिरणारी फिल्म नाहीये, एक स्क्रीन लावून त्याच्यावरती ती फिल्म चालू असते. म्हणजे जे जे कोणी येतात ते पहिले फिल्म बघतात मग घरात येतात. त्यामुळे तेही एक होतं, मी फिल्म मधला माणूस आहे तेही कळतं. तर असं सगळं ते. पण ही फिल्म बघायला घरीच यावं लागणार. ऑफकोर्स घरी यावं लागणार. नाही, कारण हे खूप छान आहे, म्हणजे असं इमोशन पण. आणि मला वाटतं त्या अख्ख्या इमारतीत जितके राहणारे असतील प्रत्येकाच्या मनात हेच इमोशन येत असतील. आणि मला काही महिने ते इमोशन्स असतील, म्हणजे ते 1 दिवस 2 दिवस नाही आहे. खूपच छान उपक्रम आणि चांगलं आहे. असे उपक्रम सरकारने अजून करावे अशी आपली इच्छा. पण आता तू हे सगळं जे बोललास ना, की वारली आहे, कवी आर्ट वगैरे आहे, एक म्युझियमचाच फील आला. पण आता सगळे जर घरी आले तर तुला घरी राहता येणार नाही. बरोबर ना, की सगळे घर छान आहे म्हणून जर आले आणि एक चाळ होती चालायचं, बिल्डिंग म्हटल्यावर पहिले ऑब्जेक्शन बिल्डिंग घेतील की काय चालू आहे. ते चालूच आहे. तर एक म्युझियम, असं एक आर्ट म्युझियम म्हणून, जी आपली इतकं मराठी संस्कृती 3-4 हजार वर्ष जुनी संस्कृती आहे, तर कलाही तेवढीच जुनी आहे. असं कुठे महाराष्ट्रात आहे का? लोकांना जर एक्सपिरियन्स करायचं आहे का? काही याच्यावर उपक्रम काही चालू आहे का? गेल्या काही वर्षांमध्ये याच्यावर आम्ही एका कमिटीवरती काम करत होतो, पण ते काही पुढे घडत नाहीये. सरकारने खरं तर हा इतका सुंदर उपक्रम केला आहे, तर मला असं वाटतं की म्युझियम सारखा पण एक वेगळा उपक्रम आपल्याकडे केला पाहिजे. म्हणजे मी कायम सांगतो, गाव तिथे म्युझियम. म्हणजे एका गावामध्ये एक म्युझियम असायला पाहिजे. त्या गावातल्या सगळ्या पाककला, ज्या शिवणकला आहेत किंवा चित्रकला आहेत, ह्या सगळ्या तिकडे जतन झालं पाहिजे. आणि मुळात आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण आपल्याकडे असणाऱ्या बोली ज्या आहेत त्या जतन व्हाव्यात, यासाठी त्या बोली लिहिल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे माझं सोपं म्हणणं आहे की आपल्याला बोली माहिती आहेत, आपल्याला बोलता येतं, पण आपल्याला त्या लिहिल्या गेल्या तर त्याचं जतन होईल. आणि मग ते लिहिलं गेलेलं जतन कुठे होईल? तर त्या गावातल्या त्या म्युझियममध्ये होईल. तर गाव तिथे म्युझियम नावाची एक खूप सुंदर कॉन्सेप्ट आम्ही प्रपोज पण केली होती, पण समाव ते सगळं नाही होत आहे आत्ता. तर ते झालं तर मला असं वाटतं की आपण कल्चरली इतके रिच आहोत, आपली खरी श्रीमंती आपण दाखवत नाही, इतके रिच आहोत की आपण अख्खं आपल्या पृथ्वीसारखे जर अजून 10 पृथ्वी असेल तेवढ्या पण विकत घेऊ, असं मला कायम वाटतं की एवढे आपण रिच आहोत. आणि मग त्या सगळ्या गोष्टी का कन्झर्व्ह होत नाहीये, त्या सगळ्या गोष्टी का येत नाहीये त्याच्यामध्ये. तर मला कुठेतरी असं वाटतं की ते म्युझियमच्या मार्फत आणलं गेलं पाहिजे. म्हणजे आमच्यासारख्या कलाकारांनी हे जर सगळं जे जगलेले आहेत किंवा ज्यांना माहिती आहे की हे सगळं असतं, तर ते समजा जर जपलं गेलं तर आपण रिच आहोत हे लोकांना कळेलच. प्लस त्याच्यापेक्षा सुख आणि आनंद नसेल की आपण अशा भूमीत जन्माला आलोय जिथे इतकं आपण कल्चरली रिच आहोत. ही जी प्राऊड फिलिंगची जी गोष्ट आहे ना, ती कुठेच नसेल. त्यामुळे ते होणं खूप गरजेचं आहे. जेव्हा 100 वर्ष आपल्या रंगभूमीला होणार होती, तेव्हा पण आम्ही वेगवेगळे उपक्रम केले होते, पण कोविडमुळे आणि सगळं ते खूप ठप्प झालं. पण त्याच्यानंतर ते परत रिवॅम्प व्हायला पाहिजे होतं, पण जे नाही झालं. त्यामुळे कुठेतरी असं वाटतं की आपण एखाद्या गोष्टीवर काम केलेलं असतं आणि आपण ते बाळासारखं आपण त्याला जपत असतो, त्याला जगवत असतो, आणि ते बाळ जेव्हा ड्यू आहे तेव्हाच ठरवतात की नाही रे, त्याला नाही होते. तर ते मारल्यासारखी जी भावना असते ना, ती मनात खूप हे राहते. तर तशी ती सल राहिलेली आहे. त्यामुळे जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मी आर्ट अँड कल्चरला प्रमोट करायचा आणि माझ्या माध्यमातून तो आणण्याचा प्रयत्न वेळोवेळी करत असतो. म्हणजे अगदीच करत असतो. तर ते सगळं झालं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की या माध्यमातून पण मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जर एकमेकांना सपोर्ट केला तर अशा प्रकारचं गाव तिथे म्युझियम ही एक संकल्पना सगळ्या गावातल्या माझ्या बघणाऱ्या सगळ्याच मंडळींनी जर हे उचलून धरलं आणि आपण आपल्या माध्यमातून करायचा प्रयत्न केला तर आपल्यासारखे श्रीमंत फक्त आपणच असू. एवढीच एक माझी इच्छा आहे आणि आपण ते सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. खूपच छान, खूप मस्त गप्पा मारल्या, खूप माहिती मिळाली. आणि माहितीपेक्षा जास्त कुठून येते ही माहिती, ती इन्स्पिरेशन. सध्या काय चालू आहेत, म्हणजे काय नाटकं ऑन फ्लोअर आहेत, सिनेमा, OTT काय चालू आहे सध्या रिसेंटमध्ये? सध्या साखर खाल्लेला माणूस नावाची फिल्म शूट चालू आहे.
चालू आहे की म्हणजे चालू आहे आता, चालू आहे, अजून okay. एक 8 दिवस शूट बाकी आहे. बनवा बनवी नावाचं नाटक चालू आहे, जे इन्फ्लुएन्सर्स सगळ्या इन्फ्लुएन्सर्सचं नाटक आहे. माझ्यासाठी पण हा नवीन एक्सपिरियन्स होता. ठरलंय फॉरएव्हर नावाचं नाटक चालू आहे, जे यंग जनरेशनचं आहे. माझं मर्सिया नावाचं नाटक, मन नावाचं नाटक, अशी प्रायोगिक नाटकं चालू आहेत. माझं स्वतःचं डिरेक्ट केलेलं ऊन पाऊस नावाचं नाटक चालू आहे. आणि माझं आत्ता नवीन जे नाटक येणार आहे ते एक आहे सरस्वतीबाई फाळकेंवरती आहे, ज्या पहिल्या एडिटर होत्या भारतातल्या. आणि दुसरं नाटक आहे शुभंकरोती नावाचं, जे नाटक वैभव जोशींचं नाटक आहे. आणि त्यात अभिनय बेर्डे, ऋषिकेश जोशी आणि सीमा देशमुख असे सगळे मिळून काम करतायत. सो ही 2 नाटकं ऑगस्टमध्ये ड्यू आहेत. नवीन वेगवेगळे उपक्रम तर चालूच आहेत, पण आता गणपती येऊ घातलेत, तर ऑफकोर्स गणपतीचे डेकोरेशन चालू आहेत. कारण महाराष्ट्र उत्सव जाहीर केल्यानंतर अनेक लोकांचं, आज सगळ्या मंडळांचा अप्रोचेस पण बदललेले आहेत. आणि त्यामुळे त्यांना पर्यावरणपूरक डेकोरेशन हवं असल्यामुळे सगळे लोक माझ्याशी कॉन्टॅक्ट करतात. म्हणजे रोज मला 2 तरी फोन येतात. मग मी बघतोय की ते आपल्या जवळपासचीच आहेत का मंडळं, मग मी करू शकतो का, आणि मग त्याच्यासाठीचे कामं चालू आहेत. आणि हे सगळं होत असताना वाचन चालू आहे नवीन नवीन गोष्टींचं, आणि त्या आपण कशा गोष्टी आणू शकतो किंवा काय करू शकतो ह्याच्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे असं छान चालू आहे. छान चालू आहे आणि वेगळं काहीतरी चालू आहे. त्यामुळे सगळे जॉनर्स वेगळे असल्यामुळे तुलाच एक असं रोज एक आपलं असतं ना, कार्यानुभव पण आहे, चित्रकला पण आहे, मराठी पण आहे, गणित पण आहे, असे सगळे विषय चालू आहेत. त्यामुळे एक छान मस्त शाळा चालू आहे. खूपच छान. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी चालू असताना पण तू वेळ काढून आज इकडे आलासाठी, एवढा वेळ दिलास, एवढ्या छान गप्पा मारल्या. आणि या सगळ्या गोष्टी कदाचित थोड्या जड वाटू शकतील, पण ह्या अत्यंत गरजेच्या आणि महत्त्वाच्या आहेत. आणि तसं बोलता बोलता रंग या दिसणाऱ्या भावना आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन आज जे काही तू चित्र उभं केलंस, कालाघोडा फेस्टिवल असो, गावातलं सिनेमा, सगळंच, तर लोकांना तर ऐकून बरं वाटलंच असेल. अजून तुमचे काही प्रश्न असतील सुमितला घेऊन, तर तुम्ही आमच्या कमेंट सेक्शनमध्ये ते टाकू शकता. म्हणजे आम्ही ते ह्यांच्यापर्यंत पोचवून त्याची उत्तरही तुमच्यापर्यंत पोचवू. बाकी पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि आज सुमित तू इकडे आलास, आम्हाला जो वेळ दिलास, आणि आपण परत मराठी मूडवर पुस्तक आणि बरंच काही, कारण तू लेखकही झालायस आणि पुस्तक लिहिलंयस जे येणार आहे, तर त्याच्यासाठी वेगळं तुम्हाला सुमित परत मराठी मूडवर दिसेलच. आज एपिसोडमध्ये एवढंच. लवकरच भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. जाताना सुमित, प्रेक्षकांना काही तुला सांगावं असं वाटेल मराठी मूडबद्दल तर आम्हाला आवडेल. ऑफकोर्स वेगळा मराठी मूडबद्दल तर म्हणजे आधीपासूनच मी, माझ्या सगळे ओळखीतले सगळे माझे मित्रच आहेत, पण इतका मोठं वेंचर तयार करून वेगवेगळ्या लोकांना जगासमोर आणणं, हे पण मला असं वाटतं की धैर्याचं काम आहे. आणि जे ते लोक करतायत, तो मला सतत म्हणत होता, अरे तू सोशल वर्क करतोयस, तर मला असं वाटतं हे पण एक सोशल वर्क आहे. कारण आमच्यासारखे लोक जर तुमच्यापर्यंत पोचलेच नाहीत तर कायम आम्ही पडद्याच्या मागेच राहू. आणि ते पोचवण्याचं काम करणं म्हणजेच मला असं वाटतं की कुठेतरी हे एक सामाजिक काम आहे. आणि जे ते करतायत, त्यामुळे तुम्ही त्यांचे पॉडकास्ट बघत राहा, त्यांना लाईक करा, सबस्क्राईब करा, जे जे काही करता येईल ते करा. आणि त्यानिमित्ताने आपण भेटत राहू. माझ्यासारखे अनेक लोक तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि नक्कीच मला असं वाटतं की युनिवर्स एकमेकांना जोडत असतं, तसं हे एक माध्यम असेल जे आपल्या एकमेकांना जोडेल. त्यामुळे येस, ऑफकोर्स आपण सगळ्यांनी छान आनंदी राहत असताना, ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना मजा करत राहू आणि छान राहू. थँक्यू सो मच. खूप खूप बरं वाटलं हे ऐकून. आणि हे बिलकुल स्क्रिप्टेड नाही. ऑफकोर्स स्क्रिप्टेड नाहीये. आणि मनापासून मला काहीतरी हे जे मगासपासून ठेवलेलं आहे ते तर सुरू करू शकतो. एपिसोड इकडेच संपवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. प्लीज.